नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, माझं नाव काजल. सगळे मला काजल म्हणायचे. लाडाने माझ्या सासूबाई मला अगदीच खूप प्रेमाने हाक मारायच्या. त्या दिवशी झालंच मी आणि तसं सासूबाई आम्ही दोघीच राहत असायचो. घरी तिसरा व्यक्ती कोणी नव्हता. पण माझ्या सासूबाई एक नणंद होती. नेहमी तिच्याकडे जात असायच्या. गावाच्या एका कोपऱ्यात 8 बगलेला आमचं घर होतं. आजूबाजूला सगळी झाडं झुडपं होती. तिथून गाव तसा खालच्या अंगाला. आम्ही थोडंसं वरच्या बाजूला राहायचो. कुणाला हाक मारली तरी जवळ घरी नव्हतं. रात्री इंदाचं घरी थांबायचं म्हटल्यावर जरा काळजीचं काम होतं. घरी गुरंढोरं होती. माझी सासूबाई आणि मी रोज कोणी ना कोणी कामाला जात असायचो. त्याच्यावरच घर चालत असायचं. माझा स्वभाव अगदी शांत स्वभावाचा. मी साधी सरळ, दिसायला तशी सावळीच होते मी. मात्र कामात सगळे मला नावजत असायचे. स्वयंपाक पण चांगला येत असायचा. माझ्या सासूबाई एक दिवस मला कधी ठेवून कुठे राहिल्या नाहीत. पण एक दिवशी माझ्या नंदकडे त्या गेल्या होत्या. चांगले 2-3 दिवस राहणार होत्या. त्या दिवशी घरी मी एकटीच होते. घरातलं मी सगळं लवकर काम उरकलं. संध्याकाळ झाली तसं मग मी स्वयंपाक उरकला आणि जेवून घरातच बसले होते. अचानक दरवाजा वाजला. मी तर विचार केला की माझी सासूबाई नंदेकडे गेली. पण इथे कोण आलं? दरवाजा उघडला तर एक तरुण होता. अचानक तो घरात आला आणि मग काही समजण्याच्या आत आमच्या दोघांमध्ये असं काय झालं आणि तो असा काय करू लागला की बाई गं, मी हैराण झाले. नंतर मला पण खूप बरं वाटलं. आणि त्या तरुणाने नक्की त्या दिवशी काय केलं होतं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करते. मित्रांनो नमस्कार. माझं नाव काजल. ही गोष्ट त्यावेळेची आहे जेव्हा माझी सासूबाई, एक दिवशी माझी नणंदबाई आहे. आमच्या गावापासून तशी ती खूप लांब राहते. माझी नणंद कधीतरी आमच्या घरी येते. पण माझी नणंद खूप चांगली आहे. मला खूप पाहते. वहिनीसारखी करत असते. मी तरुण होते. सासूबाई आणि आम्ही दोघीजणी राहायचो. 1-2 घरी म्हसरं होती. त्यांच्या दुधावर आणि आम्ही कामाला जायचो. त्याच्यावर घर चालायचं. तसं माझ्या लग्नाला बरेच वर्ष होऊन गेले. आमचे हे गेल्यानंतर मी माझ्या सासूबाईकडेच राहू लागले. कारण की मला माहेर नव्हतं. मी एकतर एकटी आणि माझं मागे पुढे पाहणारं कोणी नव्हतं. माझ्या सासूबाईला पण माझ्याशिवाय कसलाच आदर नाही. म्हणून मग मी विचार केला की माझी सासूबाई आणि आम्ही दोघी मिळून राहू आणि घरचं सगळं पाहू. त्या दिवशी झालं असं, माझ्या नणंदबाईचा शेजाऱ्यांच्या मोबाईलवर फोन आला आणि त्या शेजारच्या वहिनी घेऊन आमच्या घरी आले आणि म्हटले की सुप्रिया काय म्हणते पहा ना. सुप्रिया ही माझ्या नणंदबाईचं नाव होतं. मी म्हटलं की बोला की. त्यावेळेस ती म्हटली की वहिनी तुम्ही दोघीजणी पण या. मी म्हटलं की का हो? त्यावेळेस त्या म्हटल्या काही नाही, खूप दिवस झालं तुम्ही आला नाही, 6 महिने होऊन गेलं. मग या की, आता सणासुद पण आहे, मग माझ्या घरी या. त्यावेळेस मी म्हटलं की नाही हो, आता इतक्या दिवसातून त्या बोलवत आहेत. मी म्हटलं की आत्यांना देते पाठवून. तर त्यावेळेस त्या म्हटल्या की अहो तुम्ही पण या. अहो घरी जनावर आहेत आणि घर असं रिकामं टाकून यायला जमतंय का? त्यावेळेस त्या म्हटल्या हो ते तर बरोबरच आहे. शेजाऱ्यांच्या जीवावर टाकून यायचं म्हटल्यावर काळजीच आहे. शेजाऱ्याचे कधी जनावर विकतील सांगता येत नाही. आणि घर पण असं ठेवून जमत नव्हतं. सासूबाईंकडे मी फोन दिला. सासूबाई पण नकोच म्हणत होत्या. शेवटी मीच त्यांना विनंती केली. अहो त्या खूप दिवसातून एवढ्या बोललो ते तर जायलाच पाहिजे कोणी ना कोणी. मी थांबते, तुम्ही जाऊन या. आता तुम्ही असंही कुठे जात नाही. त्यावेळेस त्या म्हणत होत्या त्यांच्या मुलीला अगं नाही, तरणी-ताटी काजल तिला घरी ठेवून येते का जायला. मी त्यांना विनंती केल्याने म्हटलं जावा, माझी नका काळजी करू, मी अगदी दणकट आहे आणि मी अजिबात घाबरत नाही. तुम्हाला माहीत आहे ना किती मी धीट आहे, मला कोण काय करणार आहे तेव्हा. त्यावेळेस माझ्या सासूबाई तयार झाल्या. 2-3 दिवसानंतर त्या जाणार होत्या म्हणून मी सगळी तयारी केली. माझ्या सासूबाईंनी त्यांच्या लेकीकडे जायचं म्हणून खूपच घरामधील काही असेल ते धान्य वगैरे मोजकं घेतलं, डाळी वगैरे. कारण की माझी सासूबाई नेहमी तिकडे जाताना नेत असायची.
त्यांच्याच तेवढं नणंदबाईला बरं वाटायचं आणि सासूबाईतला पण बरं. मी कधी काही म्हटले नाही की घरातल्या कोणत्या वस्तूला हात लावला. पण एवढं होतं की मी दिसायला अजून पण तरुण होते. त्यामुळे गावात जरी गेले तर आमच्या गावातला एक व्यक्ती होता आणि तसं तो मला नेहमीच पाहायचा. पण त्याच्या घरी काम करायला एक जण होता. मी नेहमी त्यांच्या शेतामध्येच कामाला जात असायचे. सकाळी गेले की संध्याकाळपर्यंत माघारी यायचे आणि माघार येताना तो त्यांचा ड्रायव्हर त्याचं न प्रमोद पण सगळे पम्यास त्याला म्हणत असायचे. तो रोज त्याच्या ट्रॅक्टरमधून आम्हाला आणि गावातल्या बायांना सोडा येत असायचा. माझी आणि त्याची ओळख नव्हती. गेली 5-6 महिन्यापूर्वीच ते बिराड नवीन मालकाच्या शेतामध्ये आलं होतं. पण माझा आणि त्याचा काही संबंध नव्हता. फक्त घरापुढून येता जाताना तो मला पाहत असायचा. मी त्याला कधी अशी बोलले नाही, कारण की अनोळखी तरुणांना बोलाय मला भीतीच वाटते. 2 दिवसानंतर माझी सासूबाई चालली होती. त्यांना सोडवायला आम्ही स्टँडपर्यंत आले होते. खूप वेळ आम्ही जिबड्याची म्हणजे आमच्या इथं रिक्षाची वाट पाहत होते. शेवटी गाडी आली आणि गेली. आमचं तसं खेडेगाव असल्यामुळे इथे जास्त काही कोणाचा संपर्क येत नाही. कधी काय एखादी गाडी भेटली. त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही बसलो होतो. सासूबाईंकडे पिशव्या मी दिल्या. बरोबर त्या बसल्या आणि त्या जाऊस तोपर्यंत मला पाहत होत्या. मला समजावून सांगत होत्या की वेळेवर व्यवस्थित राहा आणि मी लगेच येते. काय झालं तर फोन कर. शेजारींच्या फोनवर. मी म्हटलं हो, तुम्ही नका काळजी करू. येताना मी चालत येत होते. त्यावेळेस तो पिंट्या गाठ पडला आणि म्हटला की चला बसा. मी म्हटलं की नको. त्यावेळेस तो म्हटला का हो, आमच्या गाडी येत नाही का? मी म्हटलं तसं नाही हो, गावातले लोक वगैरे आहेत आणि काही वेगळाच विचार करतील. जावा तुमची तुम्ही, माझी मी जाईन चालत. तो म्हटला की बरं, तुम्ही मात्र खूपच लाजता हां. मी म्हटलं तसं नाही हो, पण आमच्या गावातले लोक माहीत नाहीत तुम्हाला. तर ते म्हटला की बरं ठीक आहे, माझं मी जाईन, तुम्ही नका काळजी करू. मग मी आले. तो मात्र तिथून निघून गेला होता. येताना मी घरी आले आणि गवत आणण्यासाठी शेतामध्ये गेले. तेव्हा पुन्हा त्याची आणि माझी शेतामध्ये भेट झाली. काय हो, आत्ता घरी चालला होता लगेच शेतामध्ये गवताला. मग काय करू, आज आत्या नाहीत ना घरी, त्यामुळे गवत पण मलाच आणायला लागते. का हो, कुठे गेलेत त्या? अहो तुम्हाला काय सांगू, आमच्या नणंदबाईकडे गेले. मग आज कोणी नाही का? म्हणजे असं मी त्यांना विचारलं. त्यावेळेस ते म्हटले की मग घरी वगैरे. त्यावेळेस मी म्हटलं की नाही ना, आता मला सगळं कामधंदा करावे लागतं. तो असाच म्हटला आणि म्हटला बरं चांगलं आहे मग तुमचं. कशाने चांगलं आहे? तो म्हटला काही नाही. तुम्हाला एक बोलू का हो? मी म्हटलं की बोला ना. त्यावेळेस तो मला म्हटला की काय पण म्हणा, तुम्ही एवढे दिवस एकटं राहिला आणि दिसायला पण चांगले आहात. तुम्हाला असं नाही का वाटलं कधी दुसरं लग्न करावं किंवा दुसरं काय? मी म्हटलं नाही नाही, तसं काही नाही. तसं मनात माझ्या येत होतं, पण मी पण विचार केला की आजकाल मला पण कोण किंमत देणार. आजकाल शेजाऱ्यांचा भरोसा नाही, नात्यातल्या कोणाचा भरोसा नाही आणि बाकीच्या लोकांचा तर नाहीच. त्यामुळे नाही, तशा माझ्या आत्या म्हणते तुला जसं राहायचं आहे तसं राहा, मी तुला अजिबात थांबवत नाही. पण त्याने असं मला का विचारलेलं माहीत नाही. त्यावेळेस तो पुढे म्हटला, आम्हाला तरी बोलवा कधी चहा पाण्यासाठी घरी, आम्हाला पण तुमचं घरदार पाहायचं. मी म्हटलं हो का नाही, एका दिवशी नक्की बोलवेन, पण आला तर तुम्ही पण या घरी कधीतरी, असं मी चुकूनच बोलले होते. माझं झालं आणि मी नंतर घरी आले. संध्याकाळी स्वयंपाक पाणी उरकलं. पावसाची रिमझिम येण्याआधी बाहेरचं असलेलं ते सरपण नेऊन घरातील चुलीपाशी ठेवलं होतं. पावसाने चांगलाच आता जोर धरू लागला होता. त्याच्यातच मी स्वयंपाक पाणी कसं तरी उरकलं. ओले चिंब मी झाले होते. बाहेरच्या चुलीवर काही चूल पेटत नव्हती, म्हणून घरामध्ये पहिल्यांदा चूल पेटवली होती. तरी नाहीतर आल्यावर ओरडतील, कारण की आम्ही बाहेर एक चूल होती. पण आजकाल तिथला सगळा पत्रा गळत होता आणि त्यामुळे चूल ओली झाली होती. मी स्वयंपाक पाणी उरकलं, जेवण केलं आणि पाऊस असल्यामुळे अचानक लाईट गेली आणि कोणीतरी अचानक तरुण घरामध्ये आला. मला काहीच समजलं नाही. कोण आहे म्हटलं तर तो माझ्या जवळच आला. अहो मीच आहे असा तो म्हटला. आवाज तर ओळखीचा वाटत होता. त्याने खिशातील मोबाईल काढला आणि म्हटला की चाललेलो वस्तीवर. पाऊस आला आणि काय करू तेच समजलं नाही. मोबाईल पण भिजेल आणि
जवळ किराणा पण आहे, सगळ्याच वस्तू भिजतील म्हणून म्हटलं की तुमचं घर शेजार आहे, चला तुमच्याकडेच यावं. हातात त्याच्या पिशवी होती. मी म्हटलं की एवढं मोठा किराणा. त्यावेळेस तो म्हटला काही नाही, पीठ गिरणीवरती गेलो होतो, पीठ घेऊन घरी चाललो होतो, पण पावसामुळे. मी म्हटलं की बरं ठीक आहे, चहा ठेवू का तुम्हाला? तो म्हटला नको नको. मला वाटलं की थोड्या वेळाने पाऊस थांबल्यावर जाईल, पण तासभर झालं पाऊस काय थांबत नव्हता. त्याच्याकडे कोरडे पीठ असल्यामुळे ते भिजेल ह्याची त्याला काळजी लागली होती. मी म्हटलं की आता कसं हो, थांबा इथे, नाही तर आजच्या दिवस सकाळी जावा. तो म्हटला की अहो पण घरी असंही एकटंच राहताय की तुम्ही? तो म्हटला की हो एकटंच राहतोय, मी करूनच खातो, पण संध्याकाळी इथं थांबलं तर तुम्हाला काही अडचण नाही ना? मी म्हटलं नाही अडचण, त्याच्यात काय आहे, अहो इथनं वस्ती लांब आहे, तुम्हाला जाऊस तर खूप उशीर होईल, मग कसं सगळं भिजचाल आणि हे सगळं पीठ पण खराब होईल, असं मी त्याला म्हटलं. माझं म्हणणं त्याला आवडलं होतं. मी म्हटलं थांबा. मी त्याला म्हटलं जेवण करा. जेवला की नाही तुम्ही? नाही. त्यावेळेस तो म्हटला असा तर मी म्हटलं थांबा जेवण वाढते. आम्ही जेवण केलं आणि खूप वेळ बोलत होतो. आता घरातील दिवा पण कमी झाला होता, त्याच्यात मी तेल घातलं आणि म्हटलं की काय हे पाऊस जरी आला तरी गावातली लाईट लगेच जाते. हो गावाकडे असंच असतं हो. आम्ही बोलत होतो. त्यावेळेस तो बोलता बोलता मला म्हटला की तुम्ही मात्र खूपच सुंदर दिसता ह्या प्रकाशात. मी त्याच्याकडे अगदी टकलावून पाहिलं. तो म्हटला की माझे बोलल्याचं तुम्हाला राग येतोय का? मी म्हटलं नाही तसं काय. असं मी म्हणताच त्याची अजूनच हिंमत वाढली आणि तो मला म्हटला की रोज मी तुम्हाला पाहतो आणि घरापासून जाताना असं वाटतं की तुम्हाला अजून बोलावं, पण तुमचा स्वभाव खूपच तापट आहे. माझी कधी हिंमत होत नाही, पण काय पण म्हणा, तुम्ही खूपच गोड दिसता आणि त्याच्यात तुमची हसण्याची पद्धत अजूनच मनमोहक आहे. अगदी वेळ लावेल असं आहे तुम्ही. त्याचं हे बोलणं ऐकून मी पण भारावून गेले होते. खूप दिवसातून पहिल्यांदाच कोणीतरी मला एवढं प्रेमाने बोलत होतं, जे मला खूप बरं वाटत होतं. मी त्यांना म्हटले की तुम्हाला एक बोलू का? तुम्ही एकटे असता आणि कधी कधी तुम्ही इतर बायांना बोलता, त्यावेळेस सगळ्या बाया तुमच्याविषयी पाठीमागं काही ना काही म्हणत असतात. तसं तुम्ही देखणी आहात, तरुण आहात. तुमचं लग्न झालं आहे का हो? तो म्हटला नाही ना, लग्न अजून नाही झालं. हे ऐकल्यानंतर तर काय माहीत, मला अजूनच त्याला बोलू वाटत होतं. आम्ही आता खूपच वेगळाच विषयाकडे वळालो होतो. तो मला म्हटला तुम्ही चांगल्याच मला आवडू लागला आहात. मला तुमच्यासोबत आज इथे थांबून खूप बरं वाटतंय. असंही आपण दोघं एकत्र आहे तर ह्या असण्याचा काहीतरी आपल्याला फायदा व्हायला पाहिजे की नाही? मी म्हटलं म्हणजे? त्यावेळेस तो म्हटला की नाही बोलू नका, पण माझी खूप इच्छा होते तुम्हाला पाहून. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. तो म्हटला हो खरंच, हे काही वाईट समजू नका, पण आपल्या दोघांना पण एकमेकांची गरज आहे. ह्या पावसाच्या वातावरणात खूप बरं वाटतं. आता पुन्हा एकदा माझ्या भावना त्याने समजून घेतल्या होत्या. माझे शब्द कमी, पण त्याची बोलण्याची पद्धत खूपच निराळी होती, जेणेकरून काही होण्याच्या आत मला जणू काही त्याचा स्पर्श लागल्यासारखं भासत होतं. मी पण आता बेभान झाले होते. त्याच्या बोलण्याला अगदी वेडीपिशी झाले होते. हळूच तो माझ्या जवळ आला आणि मी मात्र स्वतःला त्याच्यासोबत झोकून दिलं. तो तसाच वेडापिसा झाला. मला मिठीमध्ये घेतलं आणि ती रात्र चांगलीच गाजवली. एकमेकांच्या मिठीमध्ये आम्ही सगळं विसरून गेलो होतो. मला पण त्याचा सहवास खूपच हवासा वाटू लागला होता. मी स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं आणि त्याने बरोबर ती रात्र माझी अगदी वेडीपिशी करून टाकली. खरंच कमालीचाच होता तो. तो काही थांबला नाही. वेड्यासारखं प्रेम करून करून मला वेडेपिसं केलं. मी मात्र भारावून गेले. पण त्या दिवशी तो अचानक आलेला तरुणाने चांगलीच माझा तो दिवस शांत केला होता आणि त्याने माझ्या भावना समजून माझ्यावर रात्रभर प्रेमाचा वर्षाव केला होता. मी वेडीपिशी झाले. सकाळी लवकर जाग आली आणि म्हटलं की जावं आता, नाहीतर शेजापाजाऱ्यांनी कोणी पाहिलं तर अगदी गावभर बोबाटा होईल. असाही पाऊस पण उजघडला आहे. तो म्हटला की हो. मात्र तो म्हटला की खरंच
मला खरं खूप चांगलं वाटलं तुमच्यासोबत ही वेळ घालवून. मी म्हटलं हो. एवढं बोलून तो निघून गेला. मात्र तिथून पुढे आमची भेट आता नियमितपणे होऊ लागली होती. कधी शेतामध्ये तर कधी कुठे. आम्ही एकमेकांच्या खूपच जवळ आलो होतो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.